पिंजरा पिंजरा रे. आनंदी, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काही महत्वाचं आहे का? महत्वाचं असेल तरच आपण एकमेकींशी बोलायचं का? बोल. इथे नाही, तुझ्या खोलीत चल. कशा पाहिजे नारायणी? असं काय बोलायचंय तुला? हे बघ आनंदी, मी तुला जे काही सांगणार आहे ना ते तुझ्या फायद्याचंच आहे. ठीक आहे, चल. चांगलीच तयार झालेली दिसतेय. तुझ्या काहीतरी फायद्याचं आहे म्हटल्यावर लगेच तयार झाली. नाही नाही, अजून एक गोष्ट स्पष्ट होत नाहीये की वीर नारायणीचा एवढा तिरस्कार करतो, मग त्यांनी एवढ्या वेळ तिला घरात ठेवलीच कशाला? हकलून का नाही दिली? अगं, तोच विचार करून करून माझ्या डोसक्याचा फार भुगा झालाय. हे बघा, नारायणी गेली होती ईरच्या घरी तिचं सामान आणायला. बरं, गेली तर गेली, खोलीत गेली होती. आणि खोलीत नुसती गेली नाही तर रातभर राहून आली आहे. काही कळेल असं झालंय मला बी. बघ गुलाब, जास्त विचार करू नकोस. त्या अक्का अशी पाताळ यंत्री बाई आहे ना, काय कारस्थान करेल आपण नाही सांगू शकत. त्या वीरला कधी अडकवायचं, कसं अडकवायचं, त्यासाठी कुणाकुणाला हाताशी धरायचं, त्याला कसं बदनाम करायचं ना, सगळ्याचं प्लॅनिंग व्यवस्थित तयार असेल तिचं. दादानं घरातून हकलवली होती तेव्हा अगदी चेहरा गरीब केला होता. पण म्हणतात ना, चित्याची खोड मेल्याशिवाय नाही जात, तेच खरं. आणि गुलाब, त्या वीरवर संशय घेणं बंद करा आता. म्या कुठं काय केलंय? जे घडलं तेच सांगितलं तुम्हासनी. अगं, पण जे घडलं ते बघायला आपण दोघं होतो का तिथे? अक्का जे काय सांगते त्याच्यावर विश्वास ठेवून उगाच गैरसमज नको करूस. तो वीर असा नाहीये ग, एवढ्या खालच्या दर्जाला कधीच जाणार नाही तो. मला तर आता नागनाथच म्हणणं पटायला लागलं. या हक्काला घरात घेऊन आपण चूक नाही ना केली. आत्ता कुठे समजा घरात चांगलं चाललं होतं, त्याचं नवीन का होऊन बसले. तुला अक्का आहे रे, घरात असली काय किंवा बाहेर असली काय, कारस्थानं सतत चालू राहणार. ह्या सगळ्यात आनंदीनं खंबीर राहायला पाहिजे. कारण अक्काच्या बोलण्याला जर ती भुलली तर मग काय दोघांचं खरं नाही. मी समधी कामं तशीच टाकून आले. मी आले थांबत होऊन. आणि हे सगळं असं झालं. वीर खूप वाईट वागलं का माझ्याशी. खूप त्रास दिला त्याने मला. एखाद्या जनावरासारखं मारलं. मग कसे नख बोच करलेत मला. बघ, आयुष्याचं वाटोळं करून टाकलंय माझ्या. आणि मी हे सगळं तुला का सांगते माहितीये? कारण किती झाले तरी तू माझी बहीण आहेस ना आनंदी, म्हणून मी तुला हे सगळं सांगतेय. अगं हो काय हो, मी तुला जे काय सांगते ते कळतं ना. अगं, वीरला खरंच वेळ लागलाय. मग अगं आनंदी, मी तुला सांगते ते कळत नाहीये का? नारायणी, कसं ना, या घरातून पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या भल्याचा विचार करते. खूप भरून आलंय ग मला. आनंदी, जर तुला खरंच माझं म्हणणं पटलं असेल ना, तर वीरला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि शिव्या घाल त्याला. ठीक आहे. अगं ठीक आहे काय? तू आत्ताच्या आत्ता फोन कर त्याला. नारायणी, जा. मी त्याला फोन करत. आनंदी, अगं असं काय करतेस? अगं, त्याने मला असं जनावरासारखं, म्हणजे तुझ्या बहिणीला त्याने मारलंय. आपण त्याला असं माफ नाही करायचं आनंदी. तू त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि शिव्या घाल त्याला. मग त्यासाठी फोन कशाला? जे काय ते समोरासमोर होऊन जाऊ देत ना नारायणी. नारायणी, काय म्हणत होतीस तू? त्यांनी बोच करला ना तुला? अच्छा, आला तो समोर. त्यालाच विचारूयात ना.
काय तक्रार आहे तुझी माझ्याबद्दल नारायणी? बोल. माझ्यासोबत जो काही तमाशा घातलायस ना त्याचा खुलासा करत होते. अच्छा, म्हणजे तुझ्यातला मास, तुझ्यातली मस्ती, तुझ्यातला खोटेपणा अजूनही कमी झालेला नाही तर? वीर, तू जे काही केलंयस ना तेच मी हिला सांगत होते. आता निर्णय घेणं हिच्या हातात आहे. मला माहिती होतं नारायणी की तुझी हीच लायकी आहे आणि तू तुझी ही लायकी दाखवणारच. वीर, कोणाची काय लायकी आहे ना हे लवकरच सगळ्यांना कळेल. लवकरच कशाला? आत्ताच्या आत्ता समोरासमोर होऊन जाऊ दे ना सगळं. बोल. मला तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाशी बोलायचं नाहीये. वीर, एक शब्द बी बोलू नकोस. नारायणी, तू उगाच पुढे इशे वाढू नकोस. हे तू मला सांगण्यापेक्षा ह्याला सांग. आणि मी जे काय सगळं सांगितलंय ना ते तुझ्या भल्यासाठीच सांगितलंय. खरं सांगतेस तू? हो, मी हे जे काय सांगते ते सगळं खरंय. त्या आनंदीला मी इतकं भडकवलंय की ती आता वीरला सुद्धा जाऊन जाब विचारेल. तू सांगतेस हे सगळं जर का खरं असेल ना मग गोष्टी आपल्या टप्प्यात आल्याच म्हणून समज. मम्मा, आल्या म्हणून समज नाही तर आल्याच आहेत. तू मला फक्त एवढं सांग, हे सगळं ऐकून त्या पोरीने काय केलं? काय म्हणणं होतं तिचं? अगं, तिची तर बोलतीच बंद झाली होती. तिच्या मनात वीर बद्दलचा जो काही आदर होता ना तो सगळा ढासळला. अगं, आनंदीच काय, जगातली कुठलीही दुसरी मुलगी असती ना तरी ती अशीच भडकली असती. तू सांगतेस काय? अगं, पुढची गंमत तरी ऐक. मी जेव्हा आनंदीशी हे सगळं बोलत होते ना तेव्हा वीर दारातच उभा होता, सगळं ऐकत होता. तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मग त्याने काय केलं? अजून काय करेल तो? वाटेल तसं बोलला, शिव्या दिल्या मला, चिडला होता माझ्यावर. मग मी तिथून निघून आले. मला तर वाटतं आता त्या दोघांमध्ये मस्त खडाजंगी सुरू झाली असेल. माझ्या वीरची नजर अशी खाली गेलेली मला अजिबात आवडणार नाही. मी तुझ्या नजरेतला खरेपणा ओळखते वीर. थँक्यू आनंदी. आनंदी, मला खरंच खूप भीती वाटत होती. राधे, अजूनही भीती वाटते. नारायणीने हे जे काय... मला काही बी ऐकायचं नाही. माझ्या प्रेमावर विश्वास आहे वीर. तू जरा विश्वास दाखवला नसतास ना माझ्यावर तर मी संपलो असतो. पण तुला असं वाटलंच कसं वीर की कोणीतरी मला येऊन काहीतरी सांगेल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवत? मी स्वतःच्या डोळ्यांनी जरी पाहिलं असतं ना तरी बी मला कळलं असतं की काहीतरी नक्कीच चुकतंय. मला वाटलं होतं की तू माझ्यावर चिडशील, माझ्याशी भांडशील, मला जाब विचारशील, पण तू... चिडले तर मी होतेच.
तुझ्यावर नाही रे राजा, नारायणीवर. भांडले बी सवताशीच, कारण तुझ्याबद्दल मनात थोडी बी शंका आली असती ना तर मी स्वतःला माफच करू शकले नसते. आणि राहायला प्रश्न जा विचारण्याचा, तर तू माझ्या नजरेने तुझ्या नजरेला कधीच विचारलाय. पाहू नकोस ना माझ्याकडे आनंद. मी परत प्रेमात पडे ना तुझ्या. हो ना, तर रोजच प्रेमात पडते, कारण मला माझा वेद रोज नव्यानं कळतो, नव्यानं उमगतो. माझं मन तुझ्या मनाशी रोज बोलतं. ठाव आहे तुला? अच्छा, म्हणजे माझ्या नकळत हे सगळं चाललं असतं तर? हे तर काहीच नाही. आपल्या दोघांच्या बी नकळत एक शक्ती आपल्याला सांभाळत असते, रोज काळजीपूर्वक. बरोबर आहे तुझं आनंदी. माझं माहित नाही मला, पण आनंदी तुझ्यात ही शक्ती नक्कीच. खरंच मला भीती वाटते की एखादी अशी विचित्र परिस्थिती आली आणि आपल्यातला विश्वास मोडून पाडला तर? परिस्थितीनुसार विश्वास नाही मोडत वीर. मतं बदलतात, संबंध बदलतात, प्रेम नाही बदलत. मी तुझ्यावर लय प्रेम करते वीर. 7 जन्माचं नातं आहे ना आपलं. मी मेले ना तरी बी सुटणार नाही. आनंदी, परत जर मरण्याची भाषा केलीस ना ते आनंदी, आपल्याला खूप जगायचं, एकत्र जगायचं, एकमेकांबरोबर जगायचं, एकमेकांसाठी जगायचं. म्हणूनच म्हणतो आनंदी, आपण लवकरात लवकर लग्न करूया आणि निघून जाऊयात पुण्याला. आणि तुला माहितीये, आपल्या लग्नाची घाई जेवढी आपल्याला झाली ना तेवढीच घाई केदारलाही झाली. काय करणार आहेस तू? काही दिवसांसाठी का होईना मला पुण्याला जावं लागणार आहे. पंधरा दिवसांसाठी आलो होतो, पण 7 जन्मांसाठी तुझा होऊन बसलो मी. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदे, या सगळ्यासाठी मला अभिमान वाटतो तुझा. तुझ्याऐवजी दुसरी कोणी मुलगी असती ना तर त्या अक्का आणि नारायणीच्या कंगाव्यावर कधीच विश्वास ठेवला असता. काका, वीरवर तेवढा विश्वास आहे, म्हणूनच तर त्याच्या प्रेमात पडले ना. वा, नाही म्हणजे या मार्गाने का होईना आपण कबूल केलंस तू की तुझं वीरवर प्रेम येते माझ्या समोर. तर काका, पर खरंच आम्हाला तुमचाच आधार वाटतो, म्हणून अशा प्रसंगात बी आम्ही तुमच्याकडेच आलो. आनंदे, खरं सांगू का, माझ्या चळवळीपासून दूर राहायची सवय नाहीये मला इतके दिवस. आता मी थांबलोय ना ते फक्त तुमच्या दोघांच्या लग्नासाठी. नाही तर अण्णा हजारेंचं जे आंदोलन झालं ना त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या शेजारी दिसलो असतो मी तुला. गोरख दादा, पण आता पुढे काय? मला आता फार वेळ थांबायचं नाहीये, लवकरात लवकर आम्हाला लग्न करायचं. अरे, तुमचं लग्न लावायची घाई तर आम्हाला झाली आहे. त्या अक्काने तुझं आणि नारायणीचं लग्न जगापासून लपवून लावून दिलं, पण हे लग्न आहे ना ते धूम धडाक्यात व्हायला पाहिजे.
मग ठीक आहे, मी तयारीला लागू. नाही म्हणजे घरी तसं कळवतो लगेच. हा नाही म्हणजे वीर, अजून नारायणीने डिवोर्स नाही दिलाय तुला. नाही, नारायणीने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात ना, माझ्याकडे आहेत ते पेपर्स. अरे पण आता ते कोर्टमध्ये सबमिट होणार. तू एक काम कर, तुझ्या त्या वकील मित्राला फोन कर, तो करेल सगळं. हो पण या सगळ्याला कमीत कमी 1 वर्ष तरी लागेल. आणि खरं सांगतो माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण या वर्षभरात काही होऊ शकतं. म्हणजे ही लोक काही घडून आणू शकतात आणि ते मला नकोय गोरखाला. नाही, जे काय बोलतोयस ते बरोबर आहे. वीर एक काम कर, तुझ्या त्या वकील मित्राला फोन कर आणि त्याला विचार पुढे काय करायचं, म्हणजे आपण लगेच तयारीला लागू. तसंही 20 वर्षांनी आमच्या घरात आलेली माझी पुतणी 20 महिने पण नाही राहिली रे माझ्या बरोबर. काका असं कशापाई बोलताय? कशाला बोलताय म्हणजे? काय खोटं बोलतोय का मी? नाही नाही नाही, फक्त एक शब्द मी चुकीचा वापर. माझी पुतणी नाही, मुलगीच आहे माझी. हॅलो, ऍडव्होकेट केदार सोमण. कसंही करा आणि उद्या तुसगावात या. अँड लिसन, दिस इज अ ऑर्डर दिस टाइम. प्लीज. ग्रेट, थँक्स, थँक्यू सो मच. माझं केदारशी आत्ताच बोलणं झालं. तो उद्याच तुसगावात येतोय. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. केदार. वीर, वेलकम. कसा आहेस? मस्त. बरं चला, शेवटी एका प्रसिद्ध वकिलाचे पाय आमच्या गावाला लागले तर. अहो, पुण्याचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट इथं तुसगावात आलेत. म्हटलं चला भेटून येऊयात. बरं मला सांग, पुण्यातल्या निम्म्या लोकांचा तू एकटाच खातोस का रे? नाही, केवढा झालाय सर रे? तुझी ही विचित्र केस लढता लढता नक्कीच बारीक होईल. चला हात चला. तात्या, माझा मित्र केदार सोमण. हे ऍडव्होकेट केदार सोमण म्हणा, आम्हाला त्यांची हीच ओळख जास्त महत्वाची वाटते. का हो तात्यासाहेब? अहो, ऍडव्होकेट नसतो तर घरातच घेतलं नसतं का? एक मिनिट, लेट मी टेल यू वन थिंग केदार. त्यांच्याकडून कुठल्याही सभ्य उत्तराची अपेक्षा ठेवशील ना तर अपेक्षा भंग होईल. हो चिरंजीव, आल्याला आमचा उद्धार करू नका. तात्यासाहेब, तुम्ही काही काळजी करू नका, कारण ज्या कामाकरता आलोय ना त्यात तुमचा सहभाग सर्वात जास्त महत्वाचा आहे. जेवढी मदत पाहिजे तेवढी द्यायला तयार आहे आम्ही, पण लवकरात लवकर डायव्हर्स मिळून द्या. काय आहे, आमचे हे चिरंजीव गुडघ्याला बाशीन बांधून शेलावर अडकडे धावत सुटले. काय वीर, कंट्रोल? अहो कंट्रोल सुटलाय म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना. पण बहुधा मला बोलवून सगळं विसरलेलं दिसतोय. आल्यापासून दारातच उभं केलंय मला. काय रे? सो सॉरी, लक्षात नाही राहिलं काय. आणि प्लीज तात्या. अरे काकू, नमस्कार करतो. सुखीरा. वा, हे बरं आहे, म्हणजे आम्हाला बाहेर ह्या गेलो आणि यानं इथं वाकून नमस्कार. अरे बाबा, मला नमस्कार करण्यापरीच माझ्या ईरचं काम कर.
हो मिसेस ते काय खायला आणले का चाटायचं का तोंड ओलं करायला चहा घेऊन ये की आणते आणते हा झालं बसा. हा हिर हे बघ केदार, मला बाकी काही माहिती नाही. काहीही कर आणि लवकरात लवकर मला डिवोर्स मिळवून दे. हे बघ वीर, ते शक्य नाहीये. डिवोर्स इज अ लेंदी प्रोसिजर अँड इट इज नॉट पॉसिबल विद इन 1 year ऑफ मॅरेज. काही काय बोलतोयस तू? एक वर्षभर कसा काय थांबू मी? अरे जसं इतके दिवस थांबलायस तसंच थांब. हे बघ, आय हॅव स्टडीड युअर केस थरली. थिंग्स आर कॉम्प्लिकेटेड. हे इतकं सोपं नाहीये. आपल्याला जे काय करायचंय ते व्यवस्थित करायचंय. हे बघ केदार, नारायणीने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या. मग डिवोर्स झाला का तुमचा? तिने सहाय केलेले डॉक्युमेंट्स, तिची कन्सेंट, ह्या गोष्टी कोर्टात सारख्या पाहिल्या जातील आणि देन ओनली केस विल प्रोसीड. पिंजरा